नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत 32 आणि 31 छातीमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग। तर मी एक सोबत दोन ब्लाउजची कटिंग करणार आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपलं ब्लाउज फिनिशिंग हे चॅनल यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे चॅनल फेसबुक चॅनल आहे। तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर सगळ्यात अगोदर आपण दोन्ही अस्तर एक सोबत ठेवून घेतलेत। इस्त्री करा म्हणजे व्यवस्थित येऊन जातील कटिंगला। आणि त्याच्यानंतर मग आपण उंची टाकू। आता 14 इंच आपण उंची घेतली। उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। हे पाहू शकतात, फोल्ड बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूने आहे। एक लाईन आखून घ्या। 5.5 इंच मी शोल्डर घेतले। 1 मीटर मी कपडा घेतलाय, कारण मला याच्यामध्ये डबल कटोरी जर बोललं तर कपडा कमी पडतो। तर मग मी 1 मीटरचे घेत असते, कारण आपल्याला जर याच्यावर कटिंग दाखवायची तर आपल्याला कटोरीमध्ये डबल कटोरी काढावी लागते, तर कपडा कमी पडू नये म्हणून मग मी 1 मीटरचा कपडा घेतला आणि 80 पॉईंटमध्ये होत नाही। आता हे झालं आपलं मोंडा। 5.5 घेतले, 5 इंच मोंड्यासाठी घेतले। आता आपण 32चा चौथा भाग 8 येतो। 8 इंचावर एक मार्किंग केली। त्याच्यामध्ये 2 इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवा। आता हे माप 10 इंच आले, तर खाली 9.5 इंचावर एक मार्किंग करा आणि परत 1.5 इंच आपण पाठीमागं फिटिंग मार्किंग करा। अशा पद्धतीने हे दोन्ही पण। आता इथं आपले 1.5 इंच मोंड्यासाठी मार्किंग झाली आणि 1 इंच हे मार्किंग झाली। आता आपण याला आकार देऊन घेऊ। पाहू शकतात। आता 2.25 इंच मी गळा घेतलाय, कारण कस्टमरला इथं ब्रॉड पाहिजे नव्हतं। 2.5 जर घेतलं तर एक कमी होऊन जातं, तर मग 2.25 घेतलंय। पाठीमागचा जेवढा गळा आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे। अर्धा इंच वरती जातो शिवण्यामध्ये, तर ते अर्धा इंच सोडून द्यायचं कधी पण। तर समजा वर जर आपण टेप धरला तर 8.5 वर मार्किंग करायची। 8चा गळा होता, 8.5 घेतला। पाहू शकतात, अशा पद्धतीने याची मार्किंग झाली। आता मी कटिंग करते। जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला पूर्ण कटिंग करायची। एकच व्यक्तीचे 2 ब्लाउज कमी जास्त काहीच नव्हतं, म्हणून मग मी अशा पद्धतीने कटिंग केली। आता हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि याच्यावर ठेवायचं आहे। पूर्ण आखून घेते। बदल आता कशामध्ये झाला पाहिजे, मोंड्यामध्ये बदल करायचे आणि उंचीमध्ये। जे नवीन आहेत त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा, म्हणजे कटिंगची पद्धत लक्षात येऊन जाते। कारण बऱ्याच जणांचं काय होतं, कंटिन्यू तेच पद्धत पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं, कोणाच्या लक्षात लगेच पण येऊन जातं। तर कंटिन्यू पाहत राहा, म्हणजे तुम्हाला अजून सोपं वाटत जाईल। आता हे जसं आहे तसं आखून घेतलं। हा अर्धा इंच आपण पाठीमागं आलो। आता नंतर आपण 2.25 इंचावर गळ्यासाठी मार्किंग केली। पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच। समोरचा गळा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकतात, कारण कोणाला खाली लागतो कोणाला वरती लागतो, तर त्यानुसार तुम्ही गळा घ्या। 7 इंचापर्यंत पुढचा गळा आपण घेऊ शकतो। अशा पद्धतीने इकडच्या बाजूने आपण हुक बाजूकडून 2.25 घेतले, इकडच्या बाजूने आपण 2 इंचावर घेतले।
ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची. ही 2 आणि 2.25. आता ही का बरं 2.25? कारण 3 अडीच घेतलं तरी पण जमतंय, पण आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच पाऊण इंच वाढवायचं आहे. कारण समोरची बाजू ज्यावेळेस आपण जोडतो तर ती कमी पडू नये. कारण आपण क्रॉस पट्टी कट केल्याच्या नंतर 2 साईडला जोडल्या जाते, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. म्हणून आपल्याला फ्रंट बाजूने पाऊण इंच हे जास्त घ्यायचं आहे. म्हणजे एकदम परफेक्ट आपली जी क्रॉस पट्टी ही जास्त मोठी पण नाही आणि जास्त कमी पण नाही, मापात येऊन जाते. आता कटोरी घ्यायची आपल्याला 5 इंच. 31-32ला 5 इंच परफेक्ट आहे. कोणाचं काय होतं, पाठीचा भाग हा रुंदून असल्याच्या नंतर चेस्ट जर कमी असेल तर त्यावेळेला प्रॉब्लेम येऊन जातो. तर तुम्ही अंगावर माप घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर मग तुम्ही ब्लाऊज कटिंग किंवा हे जे आपण जे 5 इंच घेतले कटोरीचं माप याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. आता इथपासून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. बरोबर, हे जे आपला फ्रंट मोंड आहे 2.5 इंचापर्यंत. आणि नंतर आपण याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली कटोरी एकदम परफेक्ट काढून झाली. तर आपण याची आता कटिंग करू. क्रॉस पट्टी लगेच बाजूला करू. आकार थोडासा व्यवस्थित देऊया. तर पाहू शकतात आपले कटिंग करून झाली. 31-32 मध्ये आपण एकदम आहे अशीच कटिंग करायची. तर आता आपण कटोरी वाढवायची कशी ते पाहायचं आहे. थोडंसं मी जसं आपल्याला व्यवस्थित वाटण कपडा पुरण अशा हिशोबाने घ्या. आता जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे टोटल. याचा मधला पॉईंट काढायचा. नंतर आपल्याला कडेने 1-1 इंच जास्त घ्यायचं आहे. 1च इंच जास्त घ्या, कारण कटोरीचा जो कडेचा पार्ट आहे तो एकदम परफेक्ट बसतो, कमी जास्त होत नाही. म्हणून आपण हा 1च इंच साईज घेतोय. आणि हे पण 1 इंच पाऊण इंच जरी घेतलं इथपासून एवढं तरी पण चालते. अशा पद्धतीने कोणती पण साईज असू द्या, कटोरी अशा पद्धतीनेच वाढवा. एकदम सिंपल पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. तर ही झाली आपली कटोरी काढून. आता आपल्याला टक्स कसा द्यायचा मी तुम्हाला सांगते. 3 इंच घ्यायचं आहे उंची, 3 इंच आणि कडेने 1.5 इंच जरी घेतला, ह्या बाजूने 1.5 ह्या बाजूने 1.5, तरी पण एकदम परफेक्ट अशी कटोरी निघून जाते. मी तुम्हाला दाखवते कटिंग केल्याच्या नंतर काही कटोरी कशा पद्धतीने व्यवस्थित येऊन जाते. तर हे जसं आहे तसं मी उचलते. इथून आपल्याला फोल्ड करावं लागतं आणि नंतर मग अशा पद्धतीने ही कटोरी एकदम परफेक्ट येऊन जाते आणि खूप सुंदर याची फिनिशिंग येते. तर आपण बाही कटिंग बघू आता. बाही कटिंगला आपल्याला
एकसारखं पूर्ण आखून घ्यायचं. आता खाली वर व्हायला नको म्हणून मग मी हे कट करते. कमी साईज असल्यामुळे मग मी डायरेक्ट फोल्ड केले कपडा, त्याच्यामध्ये बसून जाईल. आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा दंडघेर घ्यायचा. 4.5 इंच बाही आहे आणि 4.5 इंच रुंदी पण आहे. दोन्ही 4.5 4.5 2 इंच मी जास्त घेते. 4.5 इंच बाही आहे तर आपल्याला 5.5 इंच घ्यायचे, 1 इंच जास्त. आणि 3 इंच मी खाली घेतले. अशा पद्धतीने आपण ब्लाउज कटिंग ही करू शकतो. आणि बाही कटिंग पण मी तुम्हाला पूर्ण दाखवली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि अजून चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.